नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरव मुंशीकर. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी विचार केला की आज आमचा असा चिल डे आहे. आमचं शयन आरती वगैरे दर्शन वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे. सो मी विचार केला की आज आपण असा चिल डे ब्लॉग करू, कारण की आज आमच्याकडे एक्स्ट्रा दिवस आहे. आज आम्ही असंच इकडे तिकडे फिरणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे गंगा आरती होते, तशीच शिप्रा नदीची पण आरती होते, तर तिकडेही आम्ही जाणार आहे. आणि मग आम्ही मुंबई रिटर्न जाणार आहे. तर ते सगळं आज आपण या ब्लॉगमध्ये बघूया. आज साल्याबादप्रमाणे नाही, डेप्रमाणे आम्ही परत थेपला खातो आहे. आम्ही 40 थेपला घेऊन आलेलो. 40 थेपला आम्ही आज संपवलो. आज शेवटचा थेपला आम्ही संपवलेला आहे. सो मस्त होतं. थेपला तुम्ही पण असेच आणू शकतात, कारण की एअरबीएनबीमध्ये आपल्याला गरम करायला वगैरे सगळं भेटतं ना. म्हणून सो आता मी लगेच कपडे वगैरे घालतो. म्हणजे आत्ताच आंघोळ झाली आहे, ताजी आत्ताच आंघोळ झाली ताजी होती. आणि मी तो लगेच कपडे वगैरे घालतो आणि आपण ब्लॉग कंटिन्यू करू. ओके. मम्मीचा आजचा आउटफिट बघा. बॉटल पण आउटफिटचाच आहे पार्ट. आता कुठे चाललो आपण बोल. मंगलनाथ मंदिर, संदीपनी आश्रम आणि नंतर रात्री ट्रेन नाही, शिप्रा नदीची आरती, मग ट्रेन मध्ये. बोल इथे काय काय संदीपनी आश्रम मध्ये. टोटल 25 ना? नाही, मी पण विसरलो किती काउंट आहे. एक काउंट आहे काहीतरी. हे 12 पण अजून नाही टोटल मला वाटलं 25 दिवस आहेत. 25 दिवसात कृष्णा, बलराम आणि सुदामा या तिघांना काय काय शिकवलं. आणि एका दिवसात एक असं त्यांनी एवढे दिवस इकडे काढले. आणि सगळे लाईफ सेव्हिंग स्किल्स त्यांनी शिकून गेले की तुम्हाला आयुष्य काढत असेल तर तुम्हाला हे सगळे स्किल्स पाहिजेत. भारी ना. सगळं इकडे लिहिलेले होते. आम्ही लास्ट टाइम येऊन सगळे एकदम नीट वाचले. छोट्या गोष्टी पण ते सगळे मेन्शन आहेत. जसं सुई हे करणं, सुई पाण्यात खेळणं पण swimming. त्यांनी दाखवलं की काय करायचं काय नाही करायचं. आणि ग्रूमिंग किती इम्पॉर्टंट आहे. ग्रूमिंग आजकालच्या याच्यात बोलतात की मुलं जेव्हा ग्रूमिंग करतात की तुम्ही फेसची काळजी घेताय तर तुम्ही मुलींसारखं वागताय. तसं नाहीये. कृष्णा पण करायचं शिकवलं. ग्रूमिंग करणं स्वतःचा इम्पॉर्टंट. सेंट पण त्यांनी इथे शिकवलंय कसं काय. म्हणून कबड्डी वगैरे पण कर्णपात्र घालणं पण इथे दाखवतात ना. कानातलं घालणं पण त्यांनी नीटपैकी सांगितलं सगळं. हे सगळे विद्या आहेत. संदीपनी गुरु. हो, हे संदीपनी गुरुजी आहेत का? ओके. त्यांनी सगळं शिकवलंय. गंधयुक्ती सगळं एकदम छोट्या गोष्टी. आजकालच्या टाइमात मुलांनी असं काय केलं तर मुलांना मुलीसारखं बोलतात, पण हे खरं नाही. हे सगळं नॉर्मलाइज कृष्णानेच केलं. मग आपण का ते डिनॉर्मलाइज केलं. ऐसा पण मस्त जागा ही. इकडे येऊन तुम्ही एकदा बघा. खूप मस्त जागा आहे बघा. वातावरण केवढं मस्त आहे. 25 आहेत वाटतं. 25 आहेत. 23, 24, 25 नाही 26 पण दिसतात. 21 आहेत का? नाही भरपूर आहेत. भरपूर आहेत. ओके. कसं विसरलो. आणि हर एक दिवसामध्ये एक विद्या शिकली त्यांनी. नाईस. चटई बनवणार. रात्री झोपताना चटई बिटाई कशी बनवायची ते सगळं पण आहे. सगळं दिलंय. मम्मी सगळं एक एक बघून वाचून येते. नाईस. चलो आता पुढे जाऊया सगळं आपण. मॅजिक भाई. भाई डेंजर आहे. काय लिहिलंय त्यांनी? इट हॅज इमॅनेटेड इंद्रजल मॅजिक बुक. दिस इज यूज्ड टू डॉज बाय क्रिएटिंग इल्युजनरी आर्मी. ऑइला नाईस. नाही ते बघ, ते सगळी इल्युजनरी आर्मी आहेत. इल्युजनरी आर्मी छल का. गोमती कुंड ह्याची स्टोरी सांगतो मी तुम्हाला 2 सेकंदात. सो ही जी गोमती कुंड आहे, इकडे श्रीकृष्ण आलेले ना अभ्यासाला. आणि मग त्यांच्या जे शिक्षक होते त्यांना जावं लागायचं सारखं. गोमती कुंड लांब होतं. गोमती कुंड दुसरीकडे होतं, गोमती रिव्हर. मग तिकडे त्यांना सारखं जात लागायचं. मग त्यांनी विचार केला की हे जर तिकडे सारखे जाणार तर माझ्याकडे दिवस कमी राहील, माझ्याकडे टाइम कमी राहील. मग त्यापेक्षा आपण एक हॅक करूया की मग त्यांनी हे केलं. काय केलं, गोमती नदीला त्यांनी आवाहन दिलं की तुम्ही इथे या. मग ते इकडे पण आले आणि इकडे पण आहे. मग त्यांना टाइम कमी झाला ना, आणि मग जास्त शिकायला भेटलं. समज रो. जो फोटो काढलेला ना तो हाच हत्ती आज पण इकडेच आहे. मस्त एकदम. आम्ही पोचलेलो आहे मंगलनाथ मंदिरला. इकडे सगळं इकडे आता बोलतात की मंगळाची उपमा इकडनं झाली होती. तर तिकडची पिंडी आहे. अँड इकडे सगळं बाकीचं असं पूजा वगैरे होतात. मंगल ग्रह पूजा, बाकी सगळे ग्रह शांती पूजा सगळे त्या फ्लोअरवरती होतात. तिकडे मेन गाभाऱ्यामध्ये हे आहे, पिंडी आहे. हे बघा इकडे सगळं नवग्रह शांती पूजा चालू आहे. बघा हे आहे मंगलनाथ मंदिर. आता एवढी सगळी लाईन आहे. आणि एक गोष्ट मला सांगा, तुम्हाला दिसतंय का? काय करतात काय माहिती, एन्जॉय करतात पीस. मंदिर मधनं व्ह्यू बघा. डायरेक्ट घाट. मस्त झालं. मंगळ बोलतोय. मस्त झालं आमचं दर्शन मंगलनाथ मंदिरचं.
आता चाललो आम्ही नेक्स्ट लोकेशन वरती. जा दे, मम्मी घाबरली आहे तिला द्यायला. जा दे हातात ना. नाईस. आता आम्ही आलेलो आहे सावरिया सँडविच मध्ये. मी नेम प्लेट तुम्हाला दाखवली ना. आता इकडे काहीतरी आम्ही खातो लंच करायला. आम्ही बेसिक अशी विचार केला की सँडविच वगैरेच खाऊ. रोज आम्ही काय ना काहीतरी खात होतो, खाणारच आहे, बट सँडविच वगैरे खाऊ बघू. आणि मग नंतर घरी जातो, रेस्ट करतो आणि मग आम्ही जाणार आहे कुठे, शिप्रा नदी आराम करायला, सॉरी आरती बघायला. मला खायची इच्छा होती, जेब रोल बोलला मला, स्विस रोल खाऊन बघ कसं आहे बघ टेस्ट. चांगलं आहे. कोकोनट आहे, कोकोनट भाई. नाही चांगलं आहे ना. मग माझी नजर चांगली असते. खाऊन बघ, फोटो काढून झाला तरी पोज मारते. तू सांगतो कुठे ते शेव त्याला कमी टाकायला सांगितलं. मला शेव. खा ना मम्मी. अरे हो ना, नुसतं घाई करतो. लवकर. सावरिया बेस्ट सँडविच आहे. आपला मशरूमचा कसा लागेल. आणि आपल्या त्याच्यावर भारी तो चिली चीज गार्लिक. चिली चीज गार्लिक आणि मशरूम दोन्ही बाकी आहे. हो हा नाईस. 2 आयटम बाकी आहे. 3 लोक आहे पण आपण. आणि शेवणे तुम्ही दोघे एक, मी एक. एक राईस. तुझं लग्न केलं पाहिजे लवकर बाई. लवकर लग्न केलं पाहिजे. दोघांमध्ये एक एक, 4 जणांमध्ये 2. जास्त आवडतं तुम्हाला. चिली गार्लिक सँडविच. मला चिली गार्लिक सँडविच चांगला होता, आवडला. बट ना त्याच्यामध्ये ते गार्लिक होतं, सॉरी चिली होती. आणि मला डायरेक्ट चिली अशी तोंडात आवडत नाही, म्हणून मशरूमचा आता खाऊन बघतो कसा. मशरूमचा पण चांगला, तिखट अजिबात नाही. मशरूमचा असा आवडला ना. मग नंतर आम्ही घरी गेलो, घरी जरा आराम केला. आराम केल्याच्या नंतर आता आम्ही निघालेलो आहे, 5:30 झालेत, शिप्रा नदीची आरती बघायला. मी माझं परत ते आउटफिट घातलेलं आहे, कारण की मला जरा ट्रेडिशनल आउटफिट हवं होतं फॉर दिस शिप्रा नदी. आणि मी आउटफिट होती, फोटो पण नव्हते काढले म्हणून. सो आता चाललोय, लगेच तुम्हाला दाखवतो. तिकडची मस्त आरती असते, स्टे ट्यून. ते शिप्रा नदीची आरती आता चालू आहे. आम्हाला इथे मस्त बसायला भेटले फ्रंट रो मध्ये. आता सगळे चालू होतील बघा, सगळे एक एक वेट करत होते येण्याचे. हे बघा, हे आले सगळे, आता चालू आहे. आम्हाला डाळ बफला खायची इच्छा होती, कारण की इकडचं हे पॉप्युलर आहे ना मध्य प्रदेशचं डाळ बफला. तर दीदीला सांगितलं डाळ बफला शोध, तर तिने शोधलं तर तिकडे डाळ बफला नव्हतं. तर म्हणून आम्ही आता एका श्रीगंगे नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आलोय. भारी आहे, चटणी मस्त आहे, म्हणजे तिखट वाटते, तिखट नाही, गोड आहे. तर आता आम्ही असं जरा नॉर्मल काय काय मागवलंय, इडली वडा, ऑनियन उत्तप्पा वगैरे. सगळं वेगवेगळं, सगळं आमचं काय बोलतात व्हरायटी आहे. मसाला डोस्यामध्ये हे डोसा, तांदूळ, मनुका. हा. आणि तो मस्त लागला भाई. बघूया. आणि काय बोलवतो अजून मी, मस्त आहे. आम्ही सगळं व्हरायटी मागवलंय. आम्ही मंचा सूप मागवलंय. ऑर्डर सांग ना पहिल्यापासून, तू नुसती त्यांना ऑर्डर सांग. हा, ऑनियन उत्तप्पा, दीदीचा डोसा, माझं काय आहे, ऑनियन उत्तप्पा, सोयाबीन बिर्याणी, मंचाव सूप. व्हरायटी इंडियामध्ये अख्खी व्हरायटी चालली आमची. आणि मग नंतर बाहेर जाऊन आम्ही डाळ बफला खाणार आहे, जस्ट ट्राय करा म्हणून. आता खातो आणि एन्जॉय. वेन इन उज्जैन सगळं ट्राय करा. हे दोघं आता काहीतरी घेत आहेत खाण्यासाठी आणि गिफ्ट पण देण्यासाठी. हा बघा माझा आउटफिट मस्त आहे ना. आम्ही आता निघालेलो आहे टू रिटर्न टू उज्जैन. आता आम्ही तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, मला खूप दिसली ती. आता बोल. हे बघ ना, पोपट आहे बघ. एवढे पोपट आहेत आंब्यासारखे. ते तिथं बघा, हा झाड बघा, हा तर पोपटांचा एकदम राजवाडा आहे, राजवाडा.
एवढे आहेत भाई पोपट. काहीतरी डिस्कशन चालू आहे. सगळे एन्जॉय करतात पोपट. एवढे पोपट कधी बघितलेच नाही मी लाईफ मध्ये झूम कर झूम झूम ना. खूप पोपट आहेत ना. हा मधलं झाड मला खूप आवडलं. बघ ना किती पोपट बसलेत. पानांची कमी वाटते बट पानांच्या ऐवजी सगळे पोपट आहेत. आणि सगळ्या झाडावरती आहेत. सगळ्या झाडावरती. प्लॅटफॉर्म नंबर 6ला आमची ट्रेन येते. तर तिकडे चाललोय आणि मग मी नंतर ब्लॉग एंड करतो जेव्हा आम्ही एकदा ट्रेन मध्ये बसू. सो मी ट्रेन मध्ये बसल्या बसल्या झोपून गेलो. ठेपला खाल्ला आणि झोपून गेलो. आणि मग डायरेक्ट सकाळी उठलो. आणि मग उठल्याच्या नंतर काहीतरी मी एकदा वगैरे एडिटिंग वगैरे केलेली वाटतं. आणि मग लगेच आम्ही पोहोचलो बोरिवलीला. आणि मग नॉट बोरिवली, आम्ही पोहोचलो लगेच पनवेलला. आणि पनवेलवरून आम्ही लगेच गेलो ठाण्याला. आणि मग घरी आलो आणि झोपून गेलो. सो मी व्लॉग एंड करायचं विसरलो. सो मला सांगा तुम्हाला हा सगळा ट्रॅव्हल जर्नी कसा वाटला. मी 4 व्हिडिओज टाकले उज्जैनचे. मी वन डे गॅपमध्ये टाकत होतो कारण की ते कंटिन्युअस वाटायला. लास्टवाला मी 2 डेजच्या गॅपमध्ये टाकतोय. सो त्यासाठी सॉरी. अँड मला सांगा तुम्हाला असेच मी कसे ट्रॅव्हल जर्नीवाले व्हिडिओज बनवले, ट्रॅव्हल ब्लॉग्स वगैरे बनवले ते मला सांगा. मी अजून चांगल्यापैकी बनवायचा प्रयत्न करेल. आता नेक्स्ट टाइम कधी कुठे ट्रिपला वगैरे जाऊ. आता काय प्लॅन नाहीये बट नेक्स्ट टाइम कुठे गेलो वगैरे तर तिकडे. केस कापलेत मी. चांगले दिसतात ना. केस कापून जरा असं वाटतं की आपलं फेस वगैरेचं कमी झालंय. सो ते जाऊ दे. हा काय मध्ये चेंज केलं मी. आणि अपडेटेड नखं पण कापलेलेत मी. हा. आणि तेच मला सांगायचं होतं की तुम्हाला माझे ट्रॅव्हल ब्लॉग्स वगैरे कसे वाटले. आता आपण नीटपैकी काहीतरी अजून वेगवेगळे व्हिडिओज करूया. नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. माझ्या ऑफिसमधलं कॉलेजच निघतं. आता रिसेंट ग्रॅज्युएट झालं म्हणून कॉलेजच निघतं. ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये सिक्रेट सांटा वगैरे झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये कुकिंग आणि सिक्रेट सांटाचं गिफ्ट आणि मला काय भेटणार आहे, अजून काय भेटलं नाही, मला काय भेटणार आहे हे तुम्हाला दाखवतो. तो त्यासाठी स्टे ट्यून. अँड लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि भेटूया परत.